प्रियाचा खरा राग नुपूरवर होता, पण तो उघड केला तर सगळे तिलाच चुकीचं समजतील, म्हणून तिने राग मनातच दाबून ठेवला आणि आतून आणखी पेटत राहिली. बाहेर फिरून शिवाय आणि नुपूर घरी परतले. घरी पोहोचताच शिवायने तिथल्या नोकरांना कारमधील सामान काढून आत आणायला सांगितलं. चल नुपूर. नुपूर हातात पिशव्या घेऊन आत आली तर तिने पाहिलं प्रिया तिच्याकडेच पाहत होती. काय बाहेरून फिरून आलात? खूप खुश दिसताय. पण शिवाय हा काय नवा प्रकार आहे? बाहेर जाऊन फोन करून सांगायची काय गरज होती? तुझी बायको तुझ्या सोबत बाहेर जात आहे तर आम्हाला सांगायची काय गरज? प्रिया थोडी चिडून म्हणाली. हे सगळं हिनंच केलं आई. जिथेही हिला घेऊन जा घरात सांगायचीच रट लावते. घाबरते की आपण सांगितलं नाही तर घरचे शोधायला लागते. जणू काही लहान मुलगीच आहे. म्हणून मी फोन केला. तेवढ्यात नोकर सामान घेऊन आत येऊ लागले. एवढे सगळे बॅग्स पाहून प्रिया तर अक्षरशः हादरलीच. बाकी सगळेही आनंदाने आणि आश्चर्याने भरून गेले. अरे हे काय आहे? दुकान उघडायचा प्लॅन आहे का? स्वरा हसत म्हणाली. मी आधीच सांगितलं होतं, पण यांनी मानलंच नाही. सगळंच खरेदी करून घेतलं. नुपूर लाजत म्हणाली. राजश्रीने हसत म्हटलं, आता चेहरा का पडला? ती तर तुझी गंमत करत होती. तुझा नवरा तुला जिथे हवं तिथे घेऊन जाऊ शकतो. तुला जे हवं ते देऊ शकतो. त्याच्यासोबत फिरायला आणि काही घ्यायला तुला कोणाला विचारायची गरज नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. समजलं? मी तर सकाळपासून समजावून थकलो आहे. शिवाय थोडा वैतागून म्हणाला. ठीक आहे वहिनी, जेवण केलं का? दादाने आणून दिलं होतं ना? स्वराने विचारलं. शिव माझ्यासाठी खूप काही घेऊन आले होते, पण माझ्याकडून तर खाल्लंच नाही गेलं. शिव कोण आहे वहिनी? तुमचे दादाच आहे. मी त्यांना शिव नावाने हाक मारायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी मला एक नवीन नाव दिलं आहे, नूर. शिव, नूर या गोंडस नावांबद्दल नुपूर आनंदाने सांगू लागली. ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सगळे एकमेकांकडे पाहून स्मित करत होते. शिव, नूर नाव तर सुपर आहे वहिनी. सगळ्यात आधी हे नाव कुणी ठेवलं? सगळं तुमच्या दादानेच केलं आहे. त्यांनीच मला नूर नाव दिलं. आधी मला कळलंच नाही की ते मला या नावाने का बोलवत आहेत. मग ते मला एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. तिथलं खूप वेगवेगळं चविष्ट जेवण घेऊन मला दिलं. तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यांदाच इतकं सगळं पाहिलं होतं. तेव्हाच त्यांनी सांगितलं की माझ्या नावातून काढून त्यांनी नूर नाव ठेवलं आहे. मग मीही विचार केला की त्यांनाही एखादं खास नाव द्यावं आणि तेव्हाच मी त्यांचं नाव शिव ठेवलं. त्यांच्यानंतर ते मला मॉलमध्ये घेऊन गेले आणि मी नको नको म्हणत राहिले तरी त्यांनी माझ्यासाठी अर्धी दुकानच विकत घेतली. ते अगदी एखाद्या छोट्या मुलीसारखी, जसं शाळेतून घरी आल्यावर आईला दिवसभराच्या गोष्टी सांगतात तशी सगळ्यांना घेरून बसली होती आणि सगळं काही कथेसारखं सांगत होते. सगळे तिच्या गोष्टी मन लावून ऐकत होते. पण तिथे बसलेला एक माणूस मात्र फक्त तिलाच पाहत होता. तिच्या प्रत्येक हावभावात हरवून गेला होता. नुपूरला मात्र याची अजिबात जाणीव नव्हती. ती न थांबता बोलतच होती. शिवाय तिच्याकडे पाहत होता. त्याला भीती वाटत होती की कुठे ती नकळत असं काही सांगून बसेल ज्यामुळे सगळं उघड होईल. पण ती इतकी मग्न होती की तिथे बसलेल्या कोणाची तिला फिकीरच नव्हती. शिवायच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहून त्याची आजी समजून गेली की या दोघांमध्ये काहीतरी घडलं आहे. त्यांचा नातू घाबरलेला होता. ही छोटी निरागस मुलगी नकळत सगळं काही सांगून टाकेल की काय? आजी काही बोलणार इतक्यात शिवाय तिच्या जवळ आला. नूर, खूप झालं. आपण बाहेर खूप वेळ फिरून आलो आहोत आणि अजून तू फ्रेशही नाही झालीस आणि इथे बसून गप्पा मारत बसली आहेस. हे सगळं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. आधी जा, कपडे बदलून फ्रेश हो, मग येऊन सगळ्यांसोबत गप्पा मार.
अरे प्लीज, मी किती मजेत बोलत होते आणि आता तुम्ही येऊन डिस्टर्ब करत आहात, असं म्हणत ती तिथेच उभी राहिली. हे पाहून घरातले सगळे आश्चर्यचकित झाले. शिवायला अशा प्रकारे थांबवणारी ही पहिलीच मुलगी होती. बस ह्याच गोष्टीचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. शिवायला समजत नव्हतं की आता या मुलीला आपल्यासोबत वर कसं घेऊन जावं. त्याची अडचण ओळखून आजी म्हणाली, बाळा, शिवाय बरोबर बोलतोय. तू खूप वेळ बाहेर होतीस, त्यामुळे शरीर थकलं असेल. आधी जा, फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे मिळून कॉफी पीत गप्पा मारू. आजीचं बोलणं टाळायचं नव्हतं, म्हणून तिने शिवायकडे रागाने पाहत त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि खोलीकडे निघाल. रागवायचं तर मला हवं होतं, पण हीच मला रागाने बघते, असं मनात म्हणत शिवायही तिच्या मागे खोलीत गेला. नुपूर खोलीत पोहोचताच ती वळली, कमरेवर हात ठेवले आणि शिवायकडे रागाने पाहू लागली. त्यानेही तसंच तिच्याकडे पाहायला सुरुवात केली. असं का करत आहात? मी काय केलं? खाली सगळ्यांसोबत आरामात गप्पा मारत होते, मग मला वर का घेऊन आलात? आता जर मी फ्रेश झाले नाही तर कोणती मोठी अडचण होणार आहे? तू फ्रेश झालीस किंवा नाही झालीस त्याने मला काही फरक पडत नाही, पण खाली सगळ्यांसमोर तू काहीही बोलत होतीस, तीच अडचणीची गोष्ट आहे. मी काय चुकीचं बोलले? खाली तू त्यांना काय सांगत होतीस? का तुम्हाला माहिती नाही आज आपण कुठे कुठे गेलो आणि काय काय केलं? तेच सांगत होते, म्हणूनच तर तुला वर घेऊन आलो. उत्साहात तू सगळ्यांना सगळं सांगशील असं वाटलं. सांगण्यात काय अडचण आहे? लहान मुलासारख्या सगळ्या गोष्टी करतेस. कोणती गोष्ट सांगायची आणि कोणती नाही यालाही एक मर्यादा असते ना. तू तर बोलता बोलता आपल्या दोघांमध्ये जे काही झालं तेही सगळ्यांना सांगून टाकले असतेस. आपल्या दोघांमध्ये काय झालं? फक्त शॉपिंगच तर केलं ना. फक्त शॉपिंग करून तुझा चेहरा इतका लाल झाला होता, ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही असं समजू नकोस. हे ऐकताच तिने त्याच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. मी तेच म्हणतोय, तू सगळ्यांना सगळं सांगितलं असतंस, म्हणूनच तुला वर घेऊन आलो. जे काही शेअर करायचं आहे ते फक्त आपल्यातच राहायला हवं, तो शांतपणे समजावत म्हणाला. ती काही न बोलता खरेदी केलेल्या बॅगमधून एक सूट काढून आत जायला निघाली. तिला तसं करताना पाहून तो म्हणाला, काय घेऊन चालली आहेस? हेच घालणार आहेस? तिने आपल्या कपड्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, आज तुम्हीच तर दिलं आहे, तेच घालायला जाते. का? मला वाटलं तू त्या ब्लू बॅगमध्ये ठेवलेलं घालशील, तो हलक्या आवाजात म्हणाला. हे ऐकताच तिचा चेहरा पुन्हा लाल झाला, कारण त्या बॅगमध्ये काय आहे हे तिलाच माहीत होतं. ती आता ते कसं घालणार? तिने हळू आवाजात विचारलं. मग ते कधी घालू? आता का नाही? अरे, तो ड्रेस घालून मी खाली कशी जाऊ? आजी आणि सगळे बसले आहेत, त्यांच्यासमोर असा ड्रेस घालून कोणी जातं का? म्हणून रात्री झोपताना बदले. रात्री घालशील तर चुकीचं होणार नाही? त्याच्या आवाजात हलकीशी गोडी होती. नाही, असं म्हणत तिने नकारार्थी मान हलवली. म्हणजे खाली बाबा आजी सगळे पाहतील म्हणून नाही घालणार? पण इथे घातलंस तर मी पाहीन ना, त्यात तुला काही अडचण नाही? त्याने विचारलं. जणू उत्तर मिळेपर्यंत तो शांत बसणार नव्हता. तुम्ही पाहिलं तर मला काय अडचण? तुम्ही माझे पतीच आहात, तुमच्या पाहण्यात काही चुकीचं नाही. तिने मान खाली घालून उत्तर दिलं. जणू त्याच्या डोळ्यात पाहण्याची तिच्यात हिंमतच उरली नव्हती. हे ऐकताच त्याच्या मनात जणू हजारो विजा चमकल्या. ती आंघोळीसाठी आत जायला निघाली, पण दाराजवळ थांबून पुन्हा मान खाली घालून म्हणाली, मी काही छोटी मुलगी नाही, ते तर पाहूनच कळतं. असं म्हणत त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं. हे ऐकून नुपूरला आपली लाज लपवणं फार कठीण झालं. मी थोडी मस्करी करेन, थोडी भांडेन, थोड्या गप्पाही मारेन. हे थोडं बोलणं आहे का? त्याने भुवया उंचावत विचारलं. मला बोलू द्या, नाहीतर मी आज जाते, ती रागाने म्हणाली. बोल, पण थोडं जास्तच बोलेन, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो फक्त आपल्या नजरेतूनच सांगून गेला. तसंही मी काही नासमज मुलगी नाही, मला पण काही गोष्टी माहिती आहेत. कुणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं, सगळं माहिती आहे. ओ हो, म्हणजे तुला सगळं माहिती आहे? तो खट्याळपणे म्हणाला. हे ऐकून नुपूरने आपला ओठ चावला.
असं करू नकोस, मला त्रास होतो, तो हरवलेल्या आवाजात म्हणाला. सुरुवातीला तिला कळलंच नाही की तो काय म्हणतोय, पण मग जेव्हा तिने पाहिलं की ती खरंच आपला ओठ चावत आहे तेव्हा तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. ती हसतच बाथरूममध्ये पळाली. ती गेल्यावर शिवाय स्वतःशीच पुटपुटला, काही हरकत नाही शिवाय, हेही चांगलंच आहे. त्याने आपलं डोकं खाजवलं आणि तिच्या दिशेने पाहू लागला. मग ऑफिसला कॉल करण्यासाठी तो बाल्कनीत गेला. आंघोळ करून नुपूर परत आली तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा आवाज बाल्कनीतून ऐकू आला, म्हणून ती तिकडे गेली. एक हात कानावर फोनला लावलेला आणि दुसरा हात खिशात ठेवून तो सगळ्यांना ठामपणे सूचना देत होता. त्याचा तो रुबाबदार अंदाज पाहून स्त्री मन हरकून गेलं. हाय राम, यांचे किती प्रकारचे चेहरे आहेत. घरी एक चेहरा, माझ्यासमोर दुसरा, बाहेर तिसरा, आणि आता बोलताना एकदम वेगळंच रूप. पण प्रत्येक रूप छानच वाटतं, ती त्याच्याकडे पाहत मनात म्हणाली. मग ती खाली गेली. फोन कॉल संपवून तो परत आला तेव्हा त्याने नुपूरला शोधलं. तेवढ्यात तिचा आवाज खालीवरून ऐकू आला. इतक्या लवकर खाली गेली असं मनात म्हणत तो बाथरूममध्ये गेला. खाली नुपूर आनंदाने उड्या मारत हसत होती. हे पाहून प्रियेच्या मनात पुन्हा जळफळाट निर्माण झाली. तिने विचार केला की काहीतरी असं बोलावं की ती रडू लागेल, पण ती काही बोलण्याआधीच समीरने प्रियाला हाक मारली. प्रिया स्वभावाने थोडी कडक असली तरी ती समीरची चांगली पत्नी आणि या घराची चांगली सून होती. तिच्यात फक्त एकच कमी होती, नुपूरबद्दलची तिची जळफळाट. जर ती भावना काढून टाकली असती तर तिच्यासारखी चांगली मुलगी दुसरी कोणीच नसती. नुपूर सरळ किचनमध्ये गेली आणि आपल्या सासूजवळ पोचली. आई काय करताय? कॉफीसाठी स्नॅक्स बनवते बाळा. मी मदत करू का? नाही, काही गरज नाही, तू आत्ताच बाहेरून आली आहेस, बसून आराम कर, उद्या मदत कर, असं म्हणत त्यांनी किचनची स्लॅब साफ करत राहिल्या. नुपूर तिथेच बसून सगळं पाहू लागली. नुपूर, तू खुश आहेस ना? हो आई, खूप खुश आहे, मनाला खूप समाधान वाटते. आयुष्यात मी कधी स्वतःला इतकं खुश अनुभवलं नव्हतं, ती चेहऱ्यावर फुललेल्या हास्यासह म्हणाली. पहिल्यांदाच ती मनापासून हसत होती. हे पाहून तिच्या सासूचंही मन समाधानाने भरून आलं. गप्पा मारता मारता दोघींनी मिळून कॉफी आणि स्नॅक्ससाठी भजी तयार केली. आई द्या ना, मी आजी आणि सगळ्यांना देऊन येते. नाही बाळा, मी त्यांना स्वतः देईन, तू हे सगळं घेऊन वर जा आणि शिवायला दे, असं म्हणत त्याने फ्लास्कमध्ये कॉफी आणि हॉट बॉक्समध्ये भजी ठेवली. हे सगळं इतकं काळजीपूर्वक पॅक करण्याची काय गरज होती? तसंच देऊ शकत होता. नाही बाळा, शिवायला नेहमी गरम जेवणच आवडतं, म्हणून सगळं गरम ठेवलं आहे. वर जाऊन तो आला की त्याला गरमागरम दे, त्यांना गरम जेवण इतकं आवडतं, असं मनात म्हणत नुपूर वर गेली. पण शिवाय अजूनही बाथरूममधून बाहेर आला नव्हता. हे इतका वेळ आंघोळ का करत आहेत? ती मनात विचार करत टेबलवर सामान ठेवून बसली. मग तिने स्वतःसाठी एक कप कॉफी काढली आणि आपल्या मैत्रिणीला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला. बेचारी खूप टेन्शनमध्ये असेल, फोन उचलताच रागाने मला भरपूर ओरडेल, असं मनात म्हणत तिने कॉल केला. पण फोन स्विच ऑफ होता. स्विच ऑफ? तिने पुन्हा एकदा कॉल लावला, पण परिणाम तोच. तेवढ्यात तिला आठवलं की हॉस्टेलचा फोनही रिपेअरमध्ये होता. तिने चिडून स्वतःच्या डोक्यावर हलकं मारलं. तेवढ्यात शिवाय बाथरूममधून बाहेर आला. तो येताच तिने त्याच्यासाठी कॉफी ओतून दिली. शिव घ्या, आईने द्यायला सांगितलं आहे, ती प्रेमाने म्हणाली. शिवाय कॉफीचा कप घेतला, पण त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या थंड झालेल्या कॉफीकडे गेली. तिने त्याची नजर ओळखली आणि हसत म्हणाली, ही मी माझ्यासाठी काढली होती, पण प्यायला विसरले, आणि ती कॉफी प्यायला लागली. अरे, ती तर थंड झाली असेल, खाली जा आणि आईकडून दुसरी गरम कॉफी घेऊन ये, शिवाय म्हणाला. इतक्या छोट्या गोष्टीसाठी मी खाली जाऊ? मग या कॉफीचं काय होईल? मला थंड कॉफी पिण्याची सवय आहे, यात काही नवीन नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी हीच पिईन, असं म्हणत ती निवांतपणे कॉफी पिऊ लागली. शिवाय तिला थोड्या विचित्र नजरेने पाहू लागला. त्याच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. असं आहे का? मी आलो तेव्हा तू डोक्यावर हात मारत होतीस, काय झालं होतं? काही नाही शिव,
मी माझ्या मैत्रिणीला फोन करत होते, पण तिचा फोन स्विच ऑफ होता. हॉस्टेलमध्ये फोन केला तर तिथला फोनही रिपेअरमध्ये आहे, त्यामुळे काय करू समजत नव्हतं. म्हणून मी स्वतःच्या डोक्यावर मारलं. ती निरागसपणे म्हणाली, त्यात इतकं विचार करण्यासारखं काय आहे? हॉस्टेलमधल्या दुसऱ्या कोणाला तरी फोन कर. माझ्याकडे दुसऱ्या कोणाचाही नंबर नाही. सगळे नंबर मी डायरीमध्ये लिहून हॉस्टेलमध्येच ठेवले होते. म्हणून विचार करत होते की आता काय करू. ती थोडी चिंतित झाली. तुझ्याकडे कोणाचाच नंबर नाही? किमान इमर्जन्सीसाठी तरी काही नंबर ठेवायला हवा होता. मला कोण फोन करणार? आणि मी कुणाला फोनही करत नाही, त्यामुळे फोनमध्ये नंबर सेव्ह करण्याची गरजच पडली नाही. जेव्हा गरज असायची तेव्हा डायरी पाहून कॉल करायचे. पण आता वाटतंय की किमान एक नंबर तरी सेव्ह करायला हवा होता. ती पुढे म्हणाली, आता समजत नाही की ती ठीक आहे की नाही. तिचा विचार करून खूप अस्वस्थ वाटत आहे. ती माझ्यासाठी सगळं काही आहे. आत्तापर्यंत शांत बसलेल्याशिवाय तिचं शेवटचं वाक्य ऐकताच थोडा अस्वस्थ झाला. नुपूरची चिंता पाहून शिवाय तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, यात घाबरण्यासारखं काय आहे? कदाचित तिच्या फोनची बॅटरी संपली असेल, म्हणून स्विच ऑफ असेल. चार्ज केल्यावर ती तुलाच फोन करेल. नाही, खरं सांगायचं तर हॉस्टेलमधून मला काल रात्रीच फोन यायला हवा होता. लग्नानंतरही मी इथेच थांबेन असं मी कधीच विचार केला नव्हता. माझा प्लॅन होता की लग्न झाल्यावर रात्रीपर्यंत मी हॉस्टेलला परत जाईन. किमान या भीतीने तरी ती मला नक्की फोन केली असती की मी परत का आले नाही. पण तिनेही फोन केला नाही, आणि जेव्हा मी कॉल केला तेव्हा फोन स्विच ऑफ येतोय. म्हणून थोडी भीती वाटते की काही गडबड तर झाली नाही ना. शिवायने विचारलं, तुझ्या हॉस्टेलचं नाव का आहे? नुपूरने त्याला हॉस्टेलचं नाव, कॉलेजचं नाव आणि कोल्हापूरमधील लोकेशनही सांगितले. शिवाय म्हणाला, ठीक आहे, थोडा वेळ थांब आणि पुन्हा एकदा कॉल करून बघ. ती नक्की फोन उचलेल, नाहीतर ती स्वतःच तुला कॉल करेल. पण इथे बसून फक्त चिंता केल्याने काही होणार नाही. तुझ्याकडे काही काम असेल तर ते कर, नाहीतर खाली जाऊन आईसोबत बस आणि गप्पा मार. ठीक आहे, पण तुम्ही काय करणार? ती त्याच्याकडे पाहत विचारू लागली. मला ऑफिसचं थोडं काम आहे, तेच बघतो. असं म्हणत त्याने लॅपटॉप उचलला आणि कामाला सुरुवात केली. नुपूरनेही कॉफीचे कप आवरले आणि खाली निघून गेली. तिकडे प्रिया समीरच्या खोलीत होती. समीर, तुम्ही मला प्रिया म्हणून हाक मारू नका. माझ्यासाठी एखादं नवीन नाव ठेवा. असं का म्हणतेस? समीरने प्रियाला आपल्या मिठीत घेत विचारलं. पहा ना, तुमच्या भावाने नुपूरला किती गोड नाव दिलं आहे. तसंच तुम्हीही माझ्यासाठी एखादं नाव ठेवा. समीरने तिला आपल्या दिशेने वळवलं, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, प्रिया, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. तुझं आणि नुपूर वहिनीचं कधीच जुळणार नाही हे मला चांगलं माहीत आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू घरात येऊन तिच्याशी भांडावंस. ती जे काही करते त्याच्या उलट मी करेन असं नाही. अशा प्रकारच्या गोष्टी करू नकोस, ठीक आहे? या घरासाठी जर तू नुपूरला तुझी बहीण मानू शकत नसशील तर किमान माझ्या भावाची पत्नी म्हणून तरी तिच्याकडे बघ. मी असं म्हणत नाही की तुम्ही दोघींनी एकत्र राहावं, पण भांडू नका, एवढंच पुरेसं आहे. आणखी एक गोष्ट, प्रत्येक नात्याची आपली वेगळी ओळख असते. आपण जसे आहोत तसे राहायला हवं. इतरांसारखं होण्याचा प्रयत्न केला तर आपली खरी ओळख हरवते. म्हणून जे आपल्याला आनंद देतं तेच करायला हवं. पुढच्या वेळी जर नुपूर काही करत असेल तर माझ्याकडे येऊन असं म्हणू नकोस की मीही तेच करावं, त्यामुळे मला राग येईल, समजलं? इतकं बोलून समीरने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. प्रियाने डोळे मिटून त्या प्रेमाचा अनुभव घेतला आणि मनात ठरवलं की ती आपल्या नवऱ्याचं म्हणणं मानण्याचा प्रयत्न करेल. पण तिला चांगलं माहीत होतं की नुपूरशी समतेने वागणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. रात्रीची वेळ झाली. रात्री सगळ्यांनी जेवण केलं आणि हॉलमध्ये बसले होते. नुपूर पुन्हा पुन्हा आपल्या मैत्रिणीला फोन करत होती, पण प्रत्येक वेळी स्विच ऑफचा मेसेज येत होता. शेवटी एका क्षणी ती स्वतःला रोखू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुरून ते पाहत असलेली स्वरा लगेच धावत तिच्याकडे आली. काय झालं वहिनी, तुम्ही रडत का आहात? स्वराने विचारलं. तिने विचारताच बाकीच्यांचंही लक्ष नुपूरकडे गेलं. सगळेच लगेच काय झालं असं विचारू लागले. नुपूरला हे सगळं खूप वेगळं वाटलं. आजपर्यंत जेव्हा ती रडायची तेव्हा तिच्या मैत्रिणीशिवाय कोणीही अशी काळजी घेतली नव्हती.
पण इतक्या लोकांमध्येही तिची मैत्रीण तिच्या सोबत नव्हती. हे आठवताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला माहीत होतं की ती रडली तर बाकीची सगळे काळजी करते, म्हणून तिने आपले अश्रू आवरले आणि फक्त मान हलवून म्हणाली, काही नाही. हे पाहून शिवाय पुढे आला आणि विचारलं, काय झालं नुपूर? फोन स्विच ऑफ सांगतोय. मला खूप भीती वाटते. जर तिला काही झालं असेल तर मी सहन करू शकणार नाही. आम्ही दोघींनी कधीही 2 दिवस एकमेकींशी न बोलता किंवा भेटता घालवले नाहीत. खूप विचित्र वाटतंय, भीती वाटते. मी हॉस्टेलवर जाऊन तिला भेटून येऊ का? तिच्या घाबरलेल्या आवाजाने संपूर्ण घरात चिंता पसरली. आजींनीही हे ऐकून विचारलं, काय झाले? तेव्हा शिवायने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. घरातली सगळेच नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करू लागले. काही जण तर मनात विचार करू लागले की तिला हॉस्टेलला पाठवणं योग्य ठरेल का. तेवढ्यात शिवाय एका कोपऱ्यात जाऊन कुणाला तरी फोन करू लागला. काही वेळाने बोलून झाल्यावर तो परत आला आणि फोन नुपूर समोर धरला. नुपूरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. बोल शिवाय म्हणाला. नुपूरने हळूच फोन कानाला लावला. दुसऱ्या बाजूने तिची मैत्रीण सायलीचा आवाज आला. तो आवाज ऐकताच आत्तापर्यंत आवरून ठेवलेल्या सगळ्या भावना जणू धरण फुटल्यासारख्या बाहेर आल्या. कुठे गेली होतीस ग? किती वेळा फोन केला? फोन स्विच ऑफ करून फिरत होतीस का? मी नाहीये म्हणून निवांत झोपलीस का? पुढे काय होणार आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.